नमस्कार मैत्रिणींनो, मालवणी खाद्य संस्कृतीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण परत एकदा आपला पारंपरिक पदार्थ बघतोय, नारळाची कापं। तर ह्याला चून कापं सुद्धा म्हणतात, नारळाची कापा म्हणतात आणि ह्या आवर्जून भेट म्हणून दिली जाते। म्हणजे चाकरमनी आहेत, म्हणजे मुंबईवाले कोणी गावी गेले तर त्यांना रिटर्न येताना काहीतरी आवडीने भेट म्हणून, किंवा माहेरवाशिणी आहेत, मुली माहेरी गेल्या आहेत बऱ्याच वेळाने आणि त्यांना जाताना काहीतरी घरचा पदार्थ द्यावा, ह्या हिशोबाने ही अजूनही चालू आहे आपल्या कोकणात ही परंपरा की भेट म्हणून दिली जाते। तर आपण आज त्याच नारळाच्या कापांची आज रेसिपी बघणार आहोत। अतिशय कमी साहित्यात आणि झटपट होणारी कृती आहे। तर आपण बघूया काय काय त्याला साहित्य लागतं। मी ही वाटी घेतली आहे मेजरमेंटसाठी। ह्या वाटीच्या साहाय्याने मी 1.5 वाटी खोबरं घेतलं आहे, म्हणजे वाटी चांगली दाबून खोबरं घ्यायचं, ती 1.5 वाटी आहे। त्या सेम वाटीने 1.5 वाटी साखर घेतली आहे, थोडंसं तूप घेतलं आहे आपण, वेलची पूड आणि मीठ। ते बेसिक एक 4 ते 5 साहित्यात होणारी ही कृती आहे। तर आपण लगेचच बघूया नारळाच्या कापांची कशी बनवायची ती कृती बघून घेऊया। आता आपण काय करूया ना, सुरुवातच करूया आपल्या ताटाला ना ग्रीसिंग करून घेऊया। तर हे तूप आहे ना, हे थोडंसं मी ह्या ताटामध्ये पूर्ण पसरवून घेते, म्हणजे कसं जेव्हा अगदी आपली कापं रेडी होतील तेव्हा असं नको व्हायला की अरे ताट रेडी नाही आणि मग ते सुकून गेलं। तर ते टाळण्यासाठी आपण सुरुवातीलाच ह्या प्लेटने आपण असं थापणार आहे नंतर, म्हणून ह्या प्लेटला पण मी लावून घेतलं आणि हे पूर्ण ताट आपण छान ग्रीस करून घेऊया। आता आपण काय करूया ना, हे खोबरं मी मिक्सरच्या जारमध्ये काढून घेतलं। पल्स मोडवर 1-2दा फिरवून घेऊया, म्हणजे थोडं ना टेक्स्चर आपल्या कापांना चांगलं येतं। तर आपण हे बारीक करून घेऊया थोडं। आपण हे मिक्सरमधून थोडं थोडं जे बारीक केलं पल्स मोडवर, ते आपण आता पॅनमध्ये काढून घेतलं खोबरं। ही प्रोसेस केल्याने ना जरा आपल्या ज्या वड्या आहेत ना किंवा खोबऱ्याची जी कापं आहेत ना ती जरा स्मूथ बनतात। थोडं जाड खोबरं असेल तर मग ते असं मिळून यायला जरा बरोबर वाटत नाही। आता हे अगदी 1 मिनिट परतलं आहे, थोडंसं तूप आपण घातलेलं खाली तळाला। आता ह्यामध्ये लगेचच जी समप्रमाणात आपण साखर घेतली ना ती घालून घ्यायची। आपण आता ही साखर पूर्ण मिक्स करून घेतली आहे, ठीक आहे। आणि हे कंटिन्यू आपल्याला ढवळत राहायचं आहे, कारण खाली ते लागलं नाही पाहिजे, कारण खोबरं आहे आणि साखर आहे तर ते करपण्याची शक्यता असते। हे कंटिन्यूअस आपण ढवळत राहूया। आपण थोडीशी गॅसची फ्लेम वाढवली आहे, म्हणजे मीडियम लो टू मीडियमवर केली आहे। साखर आपली वितळायला सुरुवात झाली आहे। अजून एक 3-4 मिनिटात पूर्ण साखर वितळून जाईल। कंटिन्यू हे ढवळत राहायचं आहे, कारण ढवळलं नाही तर मग ते खाली लागू शकतं। आणि शक्यतो हे करताना ना वरचं जे सफेद खोबरं आहे ना तेच घ्यायचं, खालचं जे पूर्ण अशी करवंटीपर्यंतचं खोबरं नाही घ्यायचं, मग ते काळसर होतात त्या कापांचा जो कलर आहे तो अगदी काळपट होऊन जातो। मग हे बघा साखर आता चांगली वितळायला लागली आपली।
याच्यामध्ये ना चवीनुसार थोडंसं, म्हणजे गोडाच्या पदार्थाला थोडंसं मीठ घालावं, चव थोडी एन्हान्स होते त्याची. आता आपण हे मीठ घालून ढवळून घेऊया. तुम्ही बघाल तर मिश्रण आधीपेक्षा खूप पातळ झालं आहे आता हे हळूहळू सुकायला लागेल आणि थोडं घट्ट व्हायला सुरुवात होईल परत. आपलं आता ऑलमोस्ट होत आलं. आपण ह्यामध्ये आता वेलची पूड घालूया आणि छान मिक्स करून घेऊया. आता हे आपलं ऑलमोस्ट डन आहे. तुम्ही बघाल तर खाली असं पूर्ण पॅनपासून हे मोकळं होतं आहे, म्हणजे हे रेडी आहे आपलं आता म्हणजे थापण्यासाठी. आता आपण गॅस बंद करूया आणि लगेच पटापट ताटामध्ये काढून घेऊया. आपण आता हे ताटात काढून घेतलं आहे आणि हे गरम असताना चांगलं स्प्रेड करून घ्यायचं आहे, जेवढं करता येऊ शकेल तेवढं. आपण हे स्प्रेड करून घेतलं आहे आपल्याला हवं तसं, जाड पातळ जसं हवं तसं. आणि मी ह्या माझ्या प्लेटने त्याला वरून सपाट होण्यासाठी अशी थोडंसं चेपून घेते. गावी कापं बनवली म्हणजे ना भरपूर क्वांटिटीमध्ये बनवतात. याला 10, त्याला 10, ह्याला 15 अशी देण्यासाठी. हे बघा छान. आता मी स्प्रेड करून घेतलं आहे. ह्याला अगदी 2-3 मिनटं आपण थंड व्हायला देऊया. खूप गरम आहे सध्या हे. आणि मग ह्याला आत्ताच आपण शेप देऊन ठेवायचं, ज्या शेपमध्ये आपल्याला कट करायचं, चौकोनी किंवा शंकरपाळीचा आकार असं. आणि मग थंड झाल्यावरच ती काढायची, त्याच्या आधी घाई नाही करायची काढायची. आता आपण हे 2-3 मिनटं थंड करूया आणि मग कट करून ठेवून देऊया. आता आपण ही आपल्याला हव्या त्या ह्याच्यानुसार कट करून ठेवूया. आपण आता हे कट करून ठेवलं आहे. आता हे पूर्ण सुकवू देऊया आणि मग मी तुम्हाला दाखवते कशी झाली आहेत ती कापं. आपल्या नारळाच्या वड्या तयार आहेत, तुम्ही बघू शकता. हे बघा छान टेक्स्चर आलेलं आहे, चवीला सुद्धा सुंदर झालेल्या आहेत. तर नक्की ट्राय करा ही रेसिपी. ह्यामध्ये फक्त 1-2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. घेताना अगदी सुका नारळ नाही घ्यायचा, म्हणजे बिना पाण्यावाला नारळ नाही फोडायचा, ज्यात थोडं पाणी आहे असा नारळ फोडायचा. दुसरी गोष्ट म्हणजे खोबरं बारीक किसायचं किंवा मग ते मिक्सरला थोडं लावून घ्यायचं, म्हणजे त्याचं टेक्स्चर जरा चांगलं येतं. यामध्ये थोडेफार व्हेरिएशन्स आपण करू शकतो, पण ट्रॅडिशनली जी भेट म्हणून आपल्याकडे नारळाची वडी किंवा नारळाची कापं दिली जातात ती अशीच बनतात, कारण ती थोडी टिकतात जास्त. आपण ह्यामध्ये थोडी दुधाची साय किंवा दूध घालून सुद्धा करू शकतो. टेस्टमध्ये थोडा छान फरक येतो, पण ती कापं टिकत नाहीत जास्त. आणि अजून एक महत्त्वाचं, आंब्याच्या सीझनला ह्याच्यामध्ये आमरस घालून सुद्धा केलं जातं आणि ती अतिशय टेस्टी होतात. आपण ह्या सीझनला नक्कीच ती सुद्धा रेसिपी बघूया. तोपर्यंत आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा आणि ट्राय करून बघा. आपण छोट्या क्वांटिटीमध्ये घरी केलं तर अगदी अर्धा ते पाऊण तासात पूर्ण रेसिपी तयार होते. तर आमच्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वाजवायला विसरू नका, कारण त्यामुळे आमच्या नवीन रेसिपीजची तुम्हाला इंटिमेशन येत जातील. चला तर मग परत भेटूया नवीन एका रेसिपीसहित.